नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वा विषय मराठी आणि पाठ आहे तिसरा, ज्याचं नाव आहे लाखाच्या कोटीच्या गप्पा. याचा प्रथम भाग आज आपण बघणार आहोत. या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी पाठाचे जे लेखक आहेत त्या लेखकांबद्दल आपण अल्पसा असा परिचय करून घेणार आहोत. तर या पाठाचं जे नाव आहे ते आहे लाखाच्या कोटीच्या गप्पा आणि या पाठाचे लेखक आहेत वसंत जोशी, ज्यांचं चित्र मी आपल्या माहितीकरता इथे दिलेलं आहे. तर वसंत जोशी हे कथाकार, कवी, विनोदी साहित्याचे लेखक होते. त्यांनी कथा आणि कवितांबरोबर लोकनाट्ये, बालनाट्ये आणि बालकुमार वाङ्मयांचेही लेखन केलेले आहे. त्यांच्या कथांचे तामिळ आणि कन्नड भाषेत अनुवाद झालेले आहेत. त्यांनी लिहिलेल्या बिनबियांच्या गोष्टींचे संग्रह लोकप्रिय आहेत. बिनबियांच्या गोष्टीतील प्रसंग हे काल्पनिक असले तरी त्यातील व्यक्ती मात्र खऱ्या आणि सुप्रसिद्ध आहेत. थोडी गंमत, थोडी करमणूक आणि निखळ विनोद निर्मिती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या विनोदी गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यांचे या विनोदी गोष्टींच्या कथाकथनाचे कार्यक्रमही लोकप्रिय झालेले आहेत. कथाकथन म्हणजे जो वक्ता असतो किंवा जो लेखक असतो तो लोकांना आपली कथा स्वतःच्या आवाजामध्ये लोकांपुढे सादर करतो, त्याला कथाकथन असं म्हणतात. मग प्रस्तुत पाठ हा दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबतात. त्यानंतर त्यांच्यात लाखा कोटीच्या गप्पा सुरू होतात. परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना एक वेगळीच कलाटणी मिळते. कलाटणी म्हणजे एक वेगळं वळण त्याला मिळतं आणि आपणाला हसू आवरत नाही. प्रस्तुत पाठ हा हास्यकल्लोळ बिनबियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतलेला आहे. की हा जो पाठ आहे, या पाठाचे लेखक तर वसंत जोशी हे आहेतच, परंतु या पाठामध्ये दोन काल्पनिक पात्र आणि ते सुप्रसिद्ध अभिनेते असे त्यांनी या पाठात काल्पनिक पात्र म्हणून घेतलेले आहेत. या पाठात शरद तळवलकर आणि राजा गोसावी यांच्याभोवती हा काल्पनिक प्रसंग जो आहे या पाठातला तो गुंफला गेलेला आहे. होतं असं की इगतपुरी येथे इंजिनात म्हणजे रेल्वे इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे गाडी 3 तास खोळंबते आणि मग अशा वेळेला प्रवासी कंटाळतात आणि कंटाळवाना वेळ घालवत राहतात आणि या कल्पनेने हे जे दोन प्रवासी असतात, एक म्हणजे म्हातारा आणि दुसरा तरुण, या दोघांमध्ये एक चर्चा चालू होते आणि या चर्चेत लाखाच्या कोटीच्या गप्पा चालू होतात आणि त्यामध्ये अनेक प्रसंग हे त्यांच्याबरोबर घडतात आणि शेवटी या प्रसंगातून एक वेगळाच विनोद हा या कथेच्या माध्यमातून निर्माण होतो. आणि हीच या पाठाची खासियत आहे की आपण सर्वप्रथम आपल्याला असं वाटतं की दोन व्यक्तिरेखा या काल्पनिक नसून त्या खऱ्याच आहेत, परंतु ज्या वेळेला पाठाच्या शेवटी हे दोघं आपली ओळख सांगतात त्यावेळेला मात्र त्यातून विनोद निर्मिती होते आणि निखळ विनोद करणे हाच या पाठामागचा हेतू आहे. आणि हा जो पाठ आहे तो हास्यकल्लोळ बिनबियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतलेला आहे. या पाठातील जे दोन पात्र आहेत त्यापैकी या पाठातला म्हातारा म्हणजे ज्याला काका असं म्हणून संबोधलेलं आहे, त्यांचं नाव आहे शरद तळवलकर. आणि या पाठातील जो तरुण आहे ज्याचं नाव राजा असं आपल्याला या पाठामध्ये उल्लेखित आहे, तर त्यांचं खरं नाव हे आहे राजा गोसावी. आणि या दोनही व्यक्ती मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. साधारणतः 1960-70चा जो कालावधी होता ते 1990पर्यंतच्या या कालावधीमध्ये हे दोनही अभिनेते मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अत्यंत सक्रिय होते आणि त्यांच्या अभिनयाचा ठसा ते उमटवत होते. तर अशा या अभिनेत्यांना त्यांनी या काल्पनिक पात्रांच्या स्वरूपात या कथेमध्ये घेतलेलं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी पहिलं चित्र जे आहे
ते म्हणजे म्हातारा आणि ज्यांचं नाव आहे शरद तळवळकर, आणि दुसरीकडे कोटामध्ये जे आहेत त्यांचं नाव आहे राजा गोसावी, आणि हे कोण आहे, हे सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले. कुणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या की इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस ही इगतपुरी स्टेशनवर 3 तास खोळंबून राहिली किंवा थांबली, आणि काही तांत्रिक अडचणीमुळे इंजिनमध्ये बिघाड होतो आणि नागपूर दादर एक्सप्रेस म्हणजे जी नागपूरवरून कुठे चालली आहे, दादरला, म्हणजे मुंबईतलं एक स्टेशन आहे दादर, तर त्या ठिकाणी ती चालली आहे. परंतु ती जाता जातात मध्ये ती इगतपुरी स्टेशनजवळ काय होते, 3 तास थांबून राहते. म्हणजे 3 तास ती त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे ती बंद पडते आणि इगतपुरी स्टेशनला ती 3 तास खोळंबून राहते, थांबते. आणि इगतपुरी स्टेशन हे नाशिकमधील एक स्टेशन आहे, म्हणजे मध्येच ती मुंबईच्या अगोदरच ती 3 तास थांबून राहते. तर यावेळेला आपण बघतो की सर्वसाधारणत सर्व प्रवासी गाडी जेव्हा बंद होते त्यावेळेला प्लॅटफॉर्मवर उतरतात, आणि ती गाडी थांबली असल्यामुळे सगळे प्रवासी हे कंटाळलेले असतात, आणि कंटाळून एकमेकांची गप्पा मारून त्यातले अनेक प्रवासी हे प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागतात. एरझारा घालणे म्हणजे अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या करणे किंवा घालणे, याला म्हणतात एरझारा घालणे. म्हणजे इकडे तिकडे अस्वस्थपणे ते फिरू लागले. मग आपला कंटाळा घालवण्यासाठी काही लोकांनी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्रंसुद्धा घेतली आणि ते वाचत बसले. आपल्या कोणी जागेवर बसलं तर कोणी आडवं झालं. होणे म्हणजे काय, झोपी जाणे. काहीजणं झोपी गेले, काहीजणं वर्तमानपत्र वाचत बसले. तर यातले जे 2 प्रवासी होते ते 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि मग त्यांच्या गप्पांना सुरुवात झाली. म्हणजे हे जे 2 प्रवासी आहेत म्हणजे हेच आपले या कथेतील खरे पात्र आहेत. एक म्हणजे राजा आणि दुसरा म्हणजे कोण, काका. तर काका आणि हा जो राजा असतो या दोघांमध्ये सुद्धा काय होतं, दगडी बाकावर बसून गप्पांना सुरुवात होते. पुढे लेखक म्हणतात, सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते एवढ्या मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता. की मग आता हे जे 2 प्रवासी आहेत, हे 2 प्रवासी प्रथमतः दगडी बाकावर बसतात, एकमेकांशी गप्पा मारतात. मग गप्पा करू ते दोघेही कंटाळतात. मग आपला कंटाळा घालवण्यासाठी ते चहासुद्धा मागवतात, आणि मग चहा घेतल्यानंतर पुन्हा या दोघांमध्ये गप्पा रंगायला लागतात. मग हे जे 2 प्रवासी असतात ते एवढे मनमोकळेपणाने आणि मोठ्याने हसत आणि बोलत असतात की त्यांचा शब्द हा दूरवरच्या प्रवाशांना ऐकू येत असतो. आणि त्या 2 प्रवाशांमध्ये एक असतो म्हातारा आणि एक असतो जो दुसरा प्रवासी आहे तो असतो तरुण. म्हणजे एक म्हातारा असतो आणि एक तरुण असतो, आणि या दोघांमध्ये खूप मोठमोठ्याने गप्पा या चालू असतात, आणि त्यांचा आवाज, त्यांच्या हसण्याचा आवाज आणि त्यांच्या बोलण्याचा आवाज हा खूप दूरवर ऐकू जात असतो. मग तो जो म्हातारा आहे तो त्या तरुणाला म्हणाला, राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? मग राजा म्हणतो, असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवलाय, व्हिसा काढलाय, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतलेले आहेत.
तुम्ही दिलेलं घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलेलं आहे. की त्यापैकी जो म्हातारा प्रवासी आहे तो त्या तरुणाला म्हणतो, त्याचं नाव घेऊन तो म्हणतो की राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं आहे ना. म्हणजे त्याला प्रश्न करतो की तू इंग्लंडला जातो आहेस ना. तर त्यावर जो राजा जो आहे तो त्याच्या काकांना, म्हणजे जो म्हातारा प्रवासी आहे त्यांना तो काका संबोधतो आहे. तर तो त्याच्या काकांना म्हणतो आहे की असं काय काका मला विचारता, म्हणजे असा प्रश्न तुम्ही का करता, की हो माझं लंडनला जाणं, इंग्लंडला जाणं हे काय झालेलं आहे, पूर्णतः पक्कं झालेलं आहे. त्याकरिता मी पासपोर्ट मिळवलेला आहे. आता पासपोर्ट म्हणजे काय, पारपत्र म्हणजे परवानगी पत्र, की आपल्या देशातल्या नागरिकाला सरकारने परदेशी जाण्यासाठी दिलेलं परवानापत्र. म्हणजे आपण जर परदेशामध्ये जातो आहे तर आपल्याला त्याकरिता आपल्या सरकारकडून परवानगी घ्यावी लागते आणि त्याकरिता आपल्याला एक परवाना म्हणजे एक परवानगी पत्र लागतं, त्याला म्हणतात पासपोर्ट. आणि हे पत्र असल्याशिवाय देशातला कोणताही नागरिक हा देश सोडून बाहेर जाऊ शकत नाही. तर असा तो पासपोर्टसुद्धा मी मिळवला आहे असं तो म्हणतो. याशिवाय व्हिसासुद्धा काढलेला आहे. मग व्हिसा म्हणजे काय, की आपल्या देशाने आपल्याला परदेशात जाण्याची तर परवानगी दिली, म्हणजे आपल्याला पासपोर्ट तर दिला, पण तरी परदेशाने आपल्याला त्या देशात प्रवेश द्यायला हवा. म्हणजे आपल्याला परदेशामध्ये त्या परदेशी देशाने आपल्याला आमच्या देशामध्ये तुम्ही येऊ शकता अशी परवानगी देणं हे आवश्यक असतं. परदेश त्याच्याकडे प्रवेश देण्याचे एक परवानापत्र देतो, त्याला व्हिसा असं म्हणतात. म्हणजे पासपोर्ट म्हणजे आपल्या देशाने आपल्याला विदेशात जाण्यासाठी दिलेली परवानगी, तर व्हिसा म्हणजे विदेशी देशाने आपल्या देशात आपल्याला येण्यासाठी दिलेली परवानगी म्हणजे काय, व्हिसा. तर त्याला व्हिसा असं म्हणतात. मग जगात कुठेही जर आपल्याला जायचं असेल तर पासपोर्ट आणि व्हिसा या दोन गोष्टी या अनिवार्य असतात. पासपोर्ट आणि व्हिसा जर नसेल तर तुम्हाला एका देशातून दुसऱ्या देशामध्ये कधीही जाता येत नाही. तर अशा ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, एक म्हणजे पासपोर्ट आणि व्हिसा, या दोनही गोष्टी मी मिळवलेल्या आहेत असं राजा त्याच्या काकांना म्हणतो. आणि याशिवाय मी नवीन कपडेसुद्धा शिवून घेतले आहेत, परवाच मला ते टेलरनी मला दिलेले आहेत असं तो काकांना सांगतो. त्यामध्ये 4 सूट आहेत आणि इतर काही नेहमीचे कपडेसुद्धा मी घेतलेले आहेत. आणि शिवाय तुम्ही अगदी प्रेमाने मला भेट म्हणून दिलेलं जे घड्याळ आहे ते घड्याळसुद्धा मी काय केलेलं आहे, आत्ताच माझ्या हातावर मी बांधलेलं आहे आणि ते मी आत्तापासूनच वापरायला काढलेलं आहे असं राजा त्या म्हाताऱ्या प्रवाशाला म्हणजे त्याच्या काकाला म्हणतो. मग पुढे जो म्हातारा प्रवासी आहे म्हणजे जो काका आहे तो म्हणतो, राजा ते घड्याळ भारी किमतीचं आहे, 10,000 मोजलेत. पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना. मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन, पण बेटा सांभाळूनच जायचं बरं का. तर त्यावर काका जे आहेत ते काय म्हणतात, की राजा ते जे घड्याळ तू घातलं आहे ते खूप भारी किमतीचं आहे. भारी किमतीचं म्हणजे खूप महागडं ते घड्याळ आहे आणि त्याकरिता मी 10,000 रुपये मोजलेत. आणि हे घड्याळ मी कुठून घेतलं आहे, पीटर्सबर्गवरून मी तुझ्यासाठी खास घेतलेलं आहे. पीटर्सबर्ग हे एक रशियातलं एक नावाजलेलं शहर आहे आणि त्या पीटर्सबर्गवरून ते घड्याळ मी खास तुझ्यासाठी विकत घेतला आहे 10,000 रुपये मोजून असं काका राजाला सांगतात. शिवाय तुला आता विमान प्रवास करावा लागेल आणि त्या विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील का असा प्रश्नसुद्धा ते राजाला करतात. आणि हे 50,000 रुपये मी मुंबईला गेल्यानंतर तात्काळ तेवढी रक्कम जी आहे ते तुला काढून देईन असं काका राजाला म्हणतात. आणि वरून ते एक प्रेमळ सल्लासुद्धा देतात, की एवढं सगळं किमती सामान घेऊन तू परदेशामध्ये जातो आहेस तर बेटा थोडं सांभाळून जायचं बरं का, असं त्याला एक मोठ्या माणसांनी दिलेला ज्याला सल्ला म्हणतात, एक सल्लासुद्धा त्याला ते देतात, ज्याला अनुभवाचा सल्ला असं आपण म्हणू शकतो.
पुढे राजा म्हणतो, पण काका तुमच्या 50,000 इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी तरी लागतील. कोट्याधिपती काकाचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? त्यावर राजा जो आहे तो म्हणतो, पण काका तुमचे हे जे 50,000 रुपये आहेत, त्या 50,000 रुपयांमध्ये मी इंग्लंडला 3 वर्ष कशी काढणार? कारण इंग्लंडचं जे चलन आहे ते काय आहे? पाऊंड. आणि पाऊंड हा कसा असतो? हा रुपयांपेक्षा त्याची किंमत ही जास्त असते. त्यामुळे या केवळ 50,000त मी इंग्लंडला 3 वर्ष कशी काढणार? असा प्रतिप्रश्न तो त्याच्या काकांना करतो. शिवाय मी बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख रुपये तरी मला किरकोळ खर्चाकरिता लागतील. बॅरिस्टर म्हणजे वकील. आणि यावरून आपल्याला लक्षात येतं की राजा जो आहे तो इंग्लंडला कशाचं शिक्षण घेण्यासाठी जातो आहे? वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी तो जात आहे. आणि हा सर्व खर्च बघता केवळ काही क्षुल्लक किरकोळ खर्चांकरिता मला 15 लाख रुपये तरी लागतील. तुमच्या 50,000 रुपयामध्ये माझं काही भागणार नाही, असं तो काकांना म्हणतो. आणि शिवाय तो असं म्हणतो की कोट्याधिपती म्हणजे अतिशय श्रीमंत असा हा जो काकांचा पुतण्या आहे. म्हणजे काका हे कोण आहेत? एक अतिशय गर्भश्रीमंत व्यक्ती आहेत. आणि अशा कोट्याधिपती काकांचा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात इंग्लंडमध्ये राहिलेला आपल्याला चालेल का? असा प्रश्नसुद्धा तो आपल्या काकांना करतो. तर काका त्याला म्हणतात, नको नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे. तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. की तू काय कर? नको, तू कोणत्याही घाणेरड्या हॉटेलमध्ये तू राहू नकोस. तर तू काय कर? तुझ्या अभ्यासाकरिता एक स्वतंत्र बंगलाच घे. कारण तुला बॅरिस्टर व्हायचं आहे. तुला अतिशय निवांत अशी जागा, शांत अशी जागा अभ्यासाकरिता लागेल. म्हणून तू काय कर? एक स्वतंत्र बंगला तुझ्यासाठी घे आणि निवांतपणे चांगला अभ्यास कर, असं काका त्याला म्हणतात. मग काका त्याला म्हणतात की त्यासाठी राजा काकांना म्हणतो की त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख रुपये, याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाख रुपये मला लागतील. की काकांना राजा म्हणतो की मग मला जर स्वतंत्र बंगला घ्यायचा असेल, मला जर चांगला बॅरिस्टरकीचा अभ्यास करायचा असेल, तर मला त्यासाठी काय आवश्यक आहे? की मला एक स्वतंत्र बंगला घ्यायचा असेल तर मला किमान 45 लाख रुपये तरी त्यासाठी लागतील. आणि या 3 वर्षामध्ये मला 45 लाख रुपयाचा खर्च तरी येईल, असं तो आपल्या काकांना म्हणतो. तर त्याचे काका त्याला म्हणतात की त्याची सोय मी आत्ता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80 लाख रुपये आहेत. आत्ताच देऊ का? तर काका तत्क्षणी त्याच्या या प्रश्नांना उत्तर देताना म्हणतात की त्याची सोय मी अगोदरच तुझ्यासाठी करून ठेवलेली आहे. आत्ता या क्षणाला मी तुला 80 लाख रुपये देऊ शकतो. कारण माझ्या बॅगेमध्ये ती रक्कम आत्ताच पडून आहे. कारण मी आत्ताच काही कंपन्यांची शेअर्स जे आहेत ते विकलेले आहेत आणि त्याची रक्कम आत्ताच माझ्या बॅगमध्ये पडून आहे. ती आत्ताच मी तुला देऊन टाकू का? असं ते राजाला म्हणतात. तर राजा त्यावर म्हणतो की नको, गाडीत बसल्यावरच द्या. पण काका एक मोटारही मला लागेल. रोज मला कॉलेजात गाडीनंच जावं लागणार नाही का? मी चालत कसा जाणार? 20 लाख तरी त्यासाठी लागतील. की मग आता त्यावर राजा म्हणतो की तुम्ही लागलीच आत्ताच या क्षणाला मला ते 80 लाख रुपये वगैरे देऊ नका. गाडीत बसल्यावर मी तुमच्याकडून ते घेईल. पण तो म्हणतो की काका मला कॉलेजमध्ये जाण्यासाठी काय लागेल? एक कारसुद्धा लागेल, एक मोटारसुद्धा लागेल. मोटार म्हणजे कार. आणि रोज मला कॉलेजला गाडीनं जावं लागणार. म्हणजे एका श्रीमंत काकाचा हा पुतण्या आहे, त्यामुळे तो पायदळ कसा काय चालत जाणार?
असा प्रश्न राजा या माध्यमातून काकांना करतो की त्यासाठी मला काय लागेल, मला एक कार खरेदी करावी लागणार आहे आणि त्याकरिता किमान 20 लाख रुपये तरी ती कार खरेदी करण्यासाठी मला लागतील, असं तो त्याच्या काकांना म्हणतो. तर त्यावर काका म्हणतात की ती रक्कमही आताच याच बॅगेत आहे, बँकेतून आजच तेवढी रक्कम काढलेली आहे. तर त्यावर लगेच काका त्याला म्हणतात की ती रक्कमसुद्धा याच बॅगेमध्ये आत्ताच आहे, कारण बँकेतून आजच मी एवढे पैसे, एवढी रक्कम ही मी काढलेली आहे. त्यावर राजा काकांना म्हणतो की काका, मला सारा युरोपसुद्धा बघायचा आहे. प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल. त्यासाठीचा निम्मा खर्च मी करणार आहे. आईचे 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने तिने मला परवाच दिले, ते आहेत आता या माझ्या बॅगेत. की तो जो पुतण्या आहे तो त्यानंतर काकांना म्हणतो की काका, मला सारा युरोपसुद्धा बघायचा आहे, कारण मी इंग्लंडला शिक्षणासाठी तर जातो आहेच, परंतु मला काय करायचं आहे, संपूर्ण युरोपसुद्धा बघायचा आहे. माझी इच्छा आहे की तिथलं जे पर्यटन असेल किंवा तिथला जो निसर्ग आहे तो मला बघायचा आहे आणि त्यासाठी प्रत्येक देशामध्ये किमान 1 वर्षभर तरी मला राहावं लागेल. की त्याची इच्छा आहे की आपण इंग्लंडला जातो आहे तर किमान आपण युरोप आणि युरोपमधले जे देश आहेत ते आपण बघावेत. आणि म्हणून तो त्याच्या काकांना म्हणतो की किमान प्रत्येक देशामध्ये 1 वर्ष तरी मला त्यासाठी राहावं लागेल, जर मला चांगल्या पद्धतीने युरोप बघायचा असेल तर. आणि त्यासाठीच मी काय करणार आहे की निम्मा खर्च म्हणजे अर्धा खर्च हा मीच करणार आहे. आणि त्याकरिता मी आईचे 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने जे आहेत ते आईकडून परवाच घेतलेले आहेत, असं तो काकांना सांगतो. आणि ते सुद्धा कुठे आहेत, माझ्या या बॅगमध्येच आहेत, गाडीमध्येच आहेत, असं तो आपल्या काकांना सांगतो. पुढे काका म्हणतात की राजा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये, त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आलेले आहेत ते पण या माझ्या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवलेले आहेत. की काका आपल्या पुतण्याला म्हणजेच राजाला म्हणतात की राजा, तू अजिबात काळजी करू नकोस, कारण तू एका श्रीमंत काकाचा पुतण्या आहेस, त्यामुळे तुला काळजी करण्याची काहीही एक गरज नाही. तू फक्त बॅरिस्टर होऊन म्हणजे वकिलीचं शिक्षण घेऊन काय कर, भारतामध्ये परत ये. मग तुझ्या वकिलीसाठी, तुझ्या फिरण्यासाठी आणि सर्व गोष्टींसाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहेत. आपल्याकडे जे चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा एक जो मळा आहे तो मी विकलेला आहे आणि तो विकून त्याचे जे 10 कोटी मला आलेले आहेत ते पण आताच माझ्या या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवलेले आहेत. वरच्या कप्प्यात म्हणजे वरच्या खिशामध्ये, बॅगेमध्ये ते ठेवलेले आहेत, असं तो काका हा आपल्या पुतण्याला म्हणजे राजाला म्हणतो. मग त्यांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली. ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले आणि खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले. 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले. मग त्यांचं असंच बोलणं चालू असतं. प्लॅटफॉर्मवर ते एका दगडी बाकांवर चहा वगैरे पिणं झाल्यानंतर मस्त एकमेकांशी गप्पा मारत बसलेले असतातच. तर त्यांच्या या गप्पांमध्येच काय होतं, गाडी ही सुटणार असल्याची घोषणा होते. म्हणजे गाडीतली जी तांत्रिक अडचण आहे, जी काही इंजिन वगैरे जे काही गाडीचं बिघडलेलं असतं ते चांगलं होतं आणि गाडी सुटणार असल्याची घोषणा ही होते. आणि ही घोषणा ऐकताच सर्व प्रवासी हे काय होतात, आपापल्या डब्यांमध्ये शिरायला लागतात. आणि मग हे 2 प्रवासीसुद्धा आपल्या डब्यामध्ये शिरतात म्हणजे प्रवेश करतात. आणि डब्यामध्ये शिरल्यानंतर, प्रवेश केल्यानंतर ते खिडकीजवळ जी अमोरासमोरची म्हणजे एकदम अमोरासमोर जी सीट असते त्या सीटवर ते अगदी एकमेकांच्या अमोरासमोर म्हणजे समोरासमोर ते बसतात. आणि 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागतात म्हणजे त्यांना झोप येते. आणि मग ते अर्धवट झोपेत मग ते असतात. आणि काही वेळाने ते चक्क काय होतात, घोरायलासुद्धा लागतात म्हणजे त्यांना गाढ झोपसुद्धा लागते. आणि अशा प्रकारे त्यांची जी गाडी आहे जी इगतपुरी स्टेशनवर अडकलेली असते, तर
ती इगतपुरी स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला सुरुवात करते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा जो पाठ आहे ज्याचं नाव आहे लाखाच्या कोटींच्या गप्पा, ज्याचे लेखक वसंत जोशी आहेत, तर या पाठाचा प्रथम भाग आज आपण पाहिला. उर्वरित आणि याचा जो द्वितीय भाग आहे, दुसरा भाग आहे, तो आपण पुढच्या पाठाला बघूया. या ठिकाणी मी पासपोर्ट म्हणजे काय, व्हिसा म्हणजे काय याविषयी विस्तृत माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर ती आपण वाचून ती लक्षात घ्यावी. आपण पुढच्या पाठात भेटणारच आहोत. तर हा प्रथम भाग आपला इथेच समाप्त झालेला आहे.